दरम्यान स्ट्राईकवर पंचम वाडकर, सेकंडवर बॉलर हवे खालचा बॉल सिद्धांत. अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर कुलदीप पाहायला मिळेल. संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं पंचांच्या उजव्या बाजून मारा 10-15 पायनंतर उत्कृष्ट गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईकवर पंचम वाडकर, बेस्ट वर्सेस बेस्ट. खोलवर टप्प्यात चेंडू, सुंदर फटका. दरम्यान एकदा मात्र नक्कीच वसुली केली जाते. एका वेळी वैयक्तिक आणि संघाचा काटंतर नक्कीच बिघडलं जातोय पंचम वाडकर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कुलदीप टप्प्यात चेंडू, 30 चेंडू फेकला जातोय. चेंडू फेकीचा कोणताही संपर्क नाही. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळेल. वन बॉलची वॉर्निंग मात्र नक्कीच दिली जाते. कॅन्सल केली जाते. दरम्यान मुलगाव चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कुलदीप, पुन्हा एकदा 30 चेंडू. दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. बेट हिटचा प्रयत्न जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळाला. नॉटआउटचा इशारा पंच बंटी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दरम्यान एक धावात मात्र वसुली केली जाते. सिद्धांत याच्या स्वरूपात वैयक्तिक खातं मात्र नक्कीच उघडले जाते. सिद्धांत याचं धावसंख्येत भरवरती होते. धावसंख्येत 2 धावा. टप्प्यात चेंडू. दरम्यान जोरदार हवा यायला करण्याचा प्रयत्न. आता मित्र चौक चेंडू जातोय पक्षाच्या दिशेत. 2 धावा नक्की जाऊन वसूल केले जात आहेत. 2 धावा. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 4 बिंदात 4. आपल्या हातला टप्प्यात चेंडू. आता मात्र फटका, जोरदार फटका हवा यायला केला जातो. आउटविंग स्लो असल्यामुळे चेंडू मात्र पार होत नाहीये. हसीम बाबा त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा नक्की जाऊन वसूल केले जातात. या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल बिंदात 6 धावा. पुन्हा एकदा कुलदीप गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती पंचम वाडकर, जोरदार अपील पेटवला जात आहे. दरम्यान निर्धाव चेंडूची संख्या एका षटकाखेरीज धावसंख्या झाली 6 धावा बिंदात 6. सलामीची जोडी अजूनही मैदानात पंचम वाडकर आणि सिद्धांत. दरम्यान वारंवार हार्ड करण्याचा प्रयत्न पंचम वाडकर याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. फटका वारंवार फटला जातोय. पुन्हा वारंवार मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळत पंचम वाडकर याच्या माध्यमातून. दरम्यान सिंगल डबलच्या जोरावरती धावसंख्या झाली 6 धावा बिंदात 6. इसा स्पोर्ट्स विरुद्ध राधा स्पोर्ट्स अशी लढत पाहायला मिळते. टेबलवरती 1 नंबरला पाहायला मिळते. इसा स्पोर्ट्स संघ आतापर्यंत सुंदर फलंदाजी गोलंदाजी यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. याला सांग चालेल. फुल पॅन्ट येतो. फुल पॅन्ट बसवत पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून मारा संकेत माईकल गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळाला. अकोट चेंडू, जोरदार फटका हवा यायला फटका फसलाय. दरम्यान चेंडू पडतो मॅच लाईनमध्ये. 2 धावा वसूल केल्या जात आहे. धावधानीची संधी. दरम्यान 2च धावा. त्या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या झाली 8 धावा. स्ट्राईकवर सिद्धांत. एक मिसटाईम स्ट्रोक नक्कीच मैदान पाहायला मिळाला. मैंने
धावसंख्या झाली 9. एक बस. आपण स्ट्रायकवर दाखवलं फलंदाज पंचम वाडकर स्ट्रायकर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल पाहायला मिळाला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदान पाहायला मिळतं, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदल पाहायला मिळतोय. संकेत मयेकर कोणत्या टप्प्यात चेंडू उडवला जातो. फटका फसला मित्रांचं. चेंडू बाद आहे. 1 बाउन्स. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दरम्यान 2 धावा. त्या 2 धावांनी संघाची वाढ संख्या झाली 11 धावा. सिद्धांत पंचम. पुन्हा संकेत मयेकर गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. स्ट्रायकवर पंचम. पुन्हा एकदा कडवळ टप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा मित्रांचं दरम्यान चेंडू करले विशाल. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच वसूल केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची वाढ संख्या होईल 13 धावा. बिनबाद 13 सलामीचे दोन्ही फलंदाज जुने मैदान पाहायला मिळतात. पुन्हा एकदा संकेत टू पंचम. चेंडू आधी करण्याचा प्रयत्न. फटका फसल्याच्या दरम्यान चेंडू जातोय स्ट्रोलच्या दिशेत. क्षेत्ररक्षक तैनात. एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते. एका धावेने संघाची वाढ धावसंख्या होईल 14 धावा. या षटकाचे शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर संकेत मयेकर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जखळून ठेवले जाते. सलामीवीरचे फलंदाज दोन्ही सिद्धांत आणि पंचमी या दोघांना देता मोठे मोठे फटके लगवताना ब्रेक लावला जातोय. आता मात्र मोठा फटका फसलाय. जरूर चेंडू क्षेत्ररक्षक कुलदीप येतोय. आता मात्र कोणतीही न चुकत जलटिपणी जातोय. सिद्धांत याचा खेळ संपवला जातोय. पहिल्या विकेटचं पतन दरम्यान सिद्धांत याला तंबूच्या सराला डाळलं जातंय. नवीन बेटा रोहन मैदान जाताना पाहायला मिळतोय. प्रमोशन केले जाते रोहन याचं, कारण की आजच्या सामन्यात काय घडाघाटी फलंदाजी रोहन याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकार चौकारांची बरसात सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावले होते. एक चौकार लगावला होता रोहन याने आणि सामन्यातून विजय मिळवून दिला होता. दरम्यान आता मात्र संजय राऊत प्रमोशन केले जाते रोहन याला. दरम्यान गोलंदाजी अर्जुन राठोड पाहायला मिळतोय. संघाकडून 3रा वैयक्तिक पहिली षटक घेऊन अर्जुन पंचांच्या डावी बाजूला मारा करेल. स्ट्रायकर पंचम वाडकर वारंवार जोरदार हिट करताना नक्कीच पाहायला मिळते पंचम. पण अजूनही एकही मोठा फटका म्हणजे चौकार किंवा षटकार अजूनही पंचमीच्या फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. षटकाला सुरुवात अर्जुन राठोड गोलंदाजी मार्गावर 15 पंचांच्या डावी बाजूला मारा पंचम वाडकर याच्यासाठी. पहिलं चेंडू आखोटा चेंडू दरम्यान उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूची सांगिता दरम्यान हा हिट करण्याचा प्रयत्न आता बरोबर बीट केले जाते अर्जुन राठोड याच्या माध्यमातून. चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अर्जुन पुन्हा एकदा तिसरा चेंडू बरोबर बीट केले जाते. क्षेत्ररक्षक आणि एक धाव दरम्यान बीट केले जाते. संकेत पवार याला सुद्धा
पुन्हा एकदा अर्जुन स्ट्राईकवर रोहन टप्प्यात चेंडू खोदून काढला फटका ब्रह्मास्त्र वापरला जातो यॉर्कर पद्धतीने चेंडू वापरला गेला दरम्यान धाबा संधी दुसऱ्या धावेसाठी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं गेलं पंचम वाडकरांच्या माध्यमातून 2 धावा नक्कीच वसूल केल्या जातात या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 17 धावा 1 गडी बाद 17 धावसंख्या झाले चेंडू दरम्यान बाउन्सर मारला जातोय बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जातोय रनबाउंडची वॉर्निंग देखील दिली जाते पुन्हा एकदा अर्जुन चेंडू दरम्यान चेंडू जातो व्हाईट बॉल डिक्लेअर स्वरूपात 1 धाव करून 2 धावा या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 20 धावा 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते सुंदर गोलंदाजी प्रदर्शन इसा स्पोर्ट्स संघाकडून नक्कीच पाहायला मिळते षटकांमध्ये 3 चेंडू बाकी आहेत सुंदर गोलंदाजी इसा स्पोर्ट्स संघाकडून वारंवार पाहायला मिळते अर्जुन टप्प्यात चेंडू फटका फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षक संकेत पवार येतोय सुंदर हिट ब्रिजला गडी बाद केला जातो रन कापणी याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय अजून एक विकेटचं पतन दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती गडी बाद केला अर्जुन राठोड याने दरम्यान रोहन कापणी याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय आता मात्र नवीन गोलंदाज संघाचा हा हिटर खेळाडू स्वराज शितप पहिल्या मैदानात जाताना पाहायला मिळेल धावसंख्या झाली 20 धावा स्ट्राईकवर स्वराज शितप पाहायला मिळेल या षटकांची 5वा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन राठोड गोलंदाजी मार्गावर टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातो चेंडूला पाठवलं जातंय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार टप्प्याचा चेंडू पुरेपूर वापर केला उडवून दिलं सरस केल्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार येतोय 6 धावली वैयक्तिक खात्यामध्ये नक्कीच जोडले जात आहे स्वराज्याच्या गोलंदाजीचं धावसंख्येत नक्कीच भर घातली जाते धावसंख्या झाली 26 धावा 2 गडी बाद 26 पुन्हा एकदा अर्जुन राठोड गोलंदाजी मार्गावर खोलच्या टप्प्यात चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला गेला दरम्यान सन्मान दिला जातो 1 धाव वसूल केली जाते धावसंख्येत भर घातली जाते धावसंख्या झाली 3 षटकार केली धावसंख्या झाली 27 धावा 27 लॉस ऑफ 2 विकेट्स संकेत पवार लढत पाहायला मिळेल एक साईडला कुंभवची करणार तर एक साईडला उगवता तारा दरम्यान गोलंदाजी संकेत पवार टप्प्यात चेंडू फसवलं जात आहे दरम्यान बीट केलं जात आहे मिश्रण चेंडू मध्ये पाहायला मिळतो पहिला चेंडू बरोबर बीट केलं जात आहे स्वराज शितप याला कर्नाटकी फलंदाजी याची देखील ओळख आहे स्वराज शितप पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता अर्जुन राठोडवरती दरम्यान काय फटका चढवला होता सीमारेच्या भरपूर बाहेर चेंडूला पाठवलं होतं सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी स्कोरच्या डोक्यावरून स्वराज शितप याने त्या दरम्यान संकेत पवार नवीन गोलंदाज पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती पुरेपूर बीट केले जाते गतीमध्ये परिवर्तन मिश्रण पाहायला मिळालं संकेत पवारच्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा संकेत पवार गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल
पुन्हा एकदा टप्प्यावर चेंडू बॅटरी कडा घेऊन एक प्रेक्षक थोडंसं बीट केले जाते. एक शिक्षाला चेंडू जातोय डिग्री स्वरूपात एका जागेसाठी अनुभव दाखवला जातोय मैदानामध्ये. थोडस भारी मात्र नक्कीच पडला जातोय अनुभव. त्या ठिकाणी धावसंख्या झाले 28. संकेत खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र ते सरळ चेंडू पुन्हा एकदा बीट केले जाते. चेंडूला पाठवले जाते पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एका जागेसाठी. धावसंख्येला ब्रेक लावला जातोय. संकेत पवार याच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या झाली 29 धावा. या षटकात 3 चेंडू बाकी आहेत. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. ज्याने हल्ला ठरवलं होतं आल्या आठवड्यावरती आता मात्र त्याची फळी शांत पाहायला मिळते. पुन्हा संकेत स्लोअर चेंडू पुन्हा एकदा फसवलं जात आहे. अनुभव दाखवला जातोय का मला ऐकून म्हणून घेतलं जात आहे ते दाखवलं जातं. इसा स्पोर्ट्स संघाकडून संकेत पवार पंचवीस संघाची आणबाण शान. संकेत पवार आता मात्र मैदानात कमाल करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. स्लोअर चेंडू पुन्हा एकदा फसवलं जात आहे. स्ट्राईक केली जाईल. स्वरूपात बाद केलं जाईल. आधीच विचारलं होतं नक्कीच अनुभव थोडासा भारी पडला स्वराज याच्यावरती. नवीन अनुभवता सिद्धार आहे नक्कीच आपण त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. पण आता मात्र अनुभव थोडासा भारी पडला जातोय संकेत पवार याचा. दरम्यान शेवटचा चेंडू सामना करेल पंचम वाडकर. नवीन फलंदाज ऋत्विक संघाचा संघनायक ऋत्विक खापणे त्या दरम्यान नवीन फलंदाज म्हणून मैदान जाताना पाहायला मिळेल. खाऊन घे सांगून ठेवतो बॉल ना प्लेट आणि आली ना प्लेट 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 जागेवर ना चल सकाळी चला इथं स्पोर्ट्स संघ मंडळाला सहकार्य करा. शेवटचा चेंडू आहे संकेत पवार तिकडं जागेवर ना चल पंचम वाडकर. दरम्यान शेवटचा चेंडू गोल संकेत पवार खोल जाताना पाहायला मिळेल. ते करणार चेंडू काय चेंडू फेकला. दरम्यान बॉलचा इशारा. संख्या झाली 30 धावा. काय चेंडूची गती होती बघा. मागचं नेट सुद्धा फाटलं जात आहे. खोलवर टप्प्यात चेंडू दरम्यान खोदून काढला फटका. धावबोली संधी दरम्यान दोन्ही स्टाईल मारण्याचा प्रयत्न संकेत पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र धावबाद स्वरूपात बाद होईल. पंचम दरम्यान 2 धावा नक्कीच वसूल केले जात आहेत. 2 धावांनी संघाची वाढ संख्या झाली 32 धावा. 33 धावांचा उद्दिष्ट ठेवले जाते. दरम्यान सलग गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते इसा स्पोर्ट्स संघाकडून. या गोलंदाजीच्या माध्यमातून कुलदीप पहिली षटक घेऊन सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वैयक्तिक 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर संकेत मयेकर त्या दरम्यान पाहायला मिळाला. एकूण 8 धावा खर्च करून एक गडी बाद करून दिला. दरम्यान अर्जुन राठोड गोलंदाजी मार्गावर आला. थोडस गचाळ गोलंदाजी प्रदर्शन 2 वाईट चेंडू नक्कीच फेकले. त्यानंतर पण चांगलं कमबॅक एक षटकार खाल्ला. पण 11 धावा खर्च केले जात आहेत. गोलंदाजी मार्गावर संकेत पवार पाहायला मिळाला. एकूण 4 धावा खर्च केल्या जात 5 धावा खर्च केल्या जात. संकेत पवार याच्या माध्यमातून एक गडी बाद केला जातोय. दरम्यान धावसंख्या म्हणून ठेवली 32 वरती 33 धावांचं उद्दिष्ट ठेवले जाते. 33 धावांचं बापाचं उद्दिष्ट इसा स्पोर्ट्स संघासमोर. तरी इसा स्पोर्ट्स संघ आपल्या सलामीला गोलपर्यंत मैदानात पाठवायचे विनंती असेल.
रामोळकरीण संघ संघनायक नाणेफेकीसाठी कॉमेंट्री समोर हजर व्हायचे. रामोळकरीण संघ अमोल मोईकर विदिन सेल कॉमेंट्रीच्या दिशेने वळायचं. तेरे को लिखने को नहीं होता है, इंग्लिश में लिख 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 हे मी उडवतो चालतं. संकेत पवार संकेत 44 किलो का सलगी जोडी संकेत मैकर संकेत पवार मैदानामध्ये पाहायला मिळेल. जोरदार फटका पहिला चेंडू ऋषिकेशच्या गोलंदाजीमध्ये धावा घेण्याची संधी चांगलीच आहे की दरम्यान चुकीचं कलेक्शन मैदान पाहायला मिळते. सुंदर रनिंग विकेट मानाला संकेत पवार याच्या माध्यमातून दरम्यान 2 धावा वसूल केल्या जातात. एक चोरटी धाव इकडून 2 धावा या 2 धावांनी एक खातं मात्र नक्की जोडलं जाईल. संकेत पवार याच्या खेळीचं गोलंदाजी मार्गावर ऋषिकेश पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आडव्या पट्ट्याने खेळलेला चेंडू 2 धावा वसूल केले जातात. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर संकेत चेंडू पुढे डान्सिंग गरम खेळण्याचा प्रयत्न दरम्यान एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते आणि एका धावेवर समाधान पाहायला मिळते. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जातोय. स्ट्राईक दिली जाते संकेत नाईक याच्या हातामध्ये.
धावसंख्या झाली 3 धावा. कर गया वो आपण टप्प्यात बॅटची कडा घेऊन चोवीस जातो घोषित क्षेत्र दिशेने एका धावेचा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर केली जाईल. धावसंख्या झाली 5 धावा, सॉरी 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश पाहायला मिळालं. स्ट्राईकवर संकेत मयेकर मोठा फटका मारण्याच्या चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये. चेंडू आता मात्र उडवला जातो. अगदी स्लो पाहायला मिळतो. चेंडू दिला जातोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. संकेत पवार याच्या माध्यमातून दरम्यान 2 धावा पूर्ण केले. धावसंख्या झाली 6 धावा. पुन्हा एकदा ऋषिकेश स्ट्राईकवर संकेत मयेकर सुंदरचा फटका स्कोरला केली. चित्ररक्षक राहील. आता दरम्यान एकच धाव वसूल केली जाते. सुंदर चित्ररक्षण, सुंदर पैकी सुंदर कलेक्शन, एकच धाव. धावसंख्येत भर घेतली जाते. धावसंख्या झाली 7 धावा. ऋषिकेश पटका आता मात्र गेला चेंडू संगनायक ऋत्विक याच्या हातामध्ये गडी बाद केला जाईल. पहिल्या विकेटचा पतंग संकेत पवार याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. वाडकर पाहायला मिळेल. प्रथम गोलंदाज सुरेख गोलंदाजी मिश्रण याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. बघतो बोललो टाकतो म्हणलं काय सांगितलं इथं झाला इथं फुलस तिकडे बघतोय नाही पंचम आणि मात्र थोडा नक्कीच घडलाय. गोलंदाज जुबेर मालदार यांच्या माध्यमातून त्याचं कालमित्र दिलं जातं. क्षेत्ररक्षण सजवले जाते. जुबेर मालदार यांच्या माध्यमातून दरम्यान गोलंदाजी मार्गावर पंचम वाडकर स्ट्राईकवर संकेत मयेकर पाहायला मिळाला. शेवट चेंडूवरती संकेत पवार नक्कीच बाद झाला. धावसंख्या झाली एका षटकाखेरीस 7 धावा. पहिला चेंडू ते सर्व चेंडू फेकला गेला. चेंडूमध्ये मिश्रण पाहायला मिळतोय. चेंडू पडला तोही मात्र थोडी कमी घेतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पंचम वाडकर याच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी देतो. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. हाती करण्याचा प्रयत्न संकेत मयेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता चेंडू सगळं गेला पायावरती जाऊन आदळला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डेड असेल. जर पिचच्या बाहेर चेंडू पडला पहिला चेंडू डेड असेल. दुसरा चेंडू न घोषित केला गेले. हे सर्व नोंद घ्यायचे. बाबू नाकरेकर नोंद घ्या. बाबू नाकरेकर जिथे कुठे चाल कमी प्रयोगच्या दिशेने वळायचं. बाबू नाकरेकर दरम्यान पंचम पुन्हा एकदा फटका फटला. चेंडू हवेचे क्षेत्ररक्षक येतो. ऋषिकेश झेल मात्र टिपली जाते आहे. पंचम याला मिळाला दुसऱ्या खेळी.
दरम्यान गडी बाद केला जातोय. संकेत मयेकर संघाचा 8 लिटर कर्मचाऱ्याचा जाताना परतलेला पाहायला मिळतोय. दोन संख्येतले 7 धावा, 2 गडीवर 7 धावा. बाबू नखरेकर जिथे कुठे जाईल कॉम्प्युटरशी संपर्क साधायचा. त्यांचे बॅट्समॅन संपले. दरम्यान नवीन फलंदाज आसिम बाबा संघाचा संघनायक आता मात्र फळीगड मैदानात जाताना पाहायला मिळेल. पंचम गोलंदाजी मार्गावर आकुट चेंडू फटका बसला. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न मात्र नक्कीच केले होते. दरम्यान चेंडू फसला आणि जम सोडली जाते. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन, एक धाव मात्र नक्कीच वसूल केली जाते. एका नवीन संघाची वाट धावसंख्या होईल 8 धावा. षटकात 3 चेंडू बाकी आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पंचम वाडकर गोलंदाजी मार्गावर स्ट्राईकवर अर्जुन राठोड गणगाती फलंदाज अर्जुन राठोड स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. या टुर्नामेंट मधील प्रतिमा परफॉर्मन्स अर्जुन राठोडच्या माध्यमातून पाहायला मिळाला आतापर्यंत. चेंडू दरम्यान उडवून दिला जातोय. स्कलेच्या दिशेत चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 9 धावा. षटकातील 2 चेंडू बाकी. दरम्यान गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा पंचम वाडकर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पंचम वाडकरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीचा मजल घेतो अर्जुन राठोड. त्या दरम्यान स्ट्राईकवर पाहायला मिळेल. स्लोरन चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडूला पाठवला जातोय 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. असेच मारायचे भेटत नाही पटकन. खोल टप्प्यात चेंडू उडवून दिलं, खुदून काढलेला फटका चेंडूला पटवलं आसमानामध्ये 6 धावांसाठी. दरम्यान पुन्हा एकदा अर्जुन फुटापणे चेंडू आता मात्र पुरेपूर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, पण एवढा फटका पाहायला मिळाला नाही. दरम्यान कार्पेट चेंडू गेल्या क्षेत्राच्या हातामध्ये तोपर्यंत 1 धाव वसूल केली जाते. 2 षटका केली, धावसंख्या झाली 16 धावा. 12 चेंडूत 17 धावांची गरज. धावसंख्या झाली 17 धावा. 3 गडी 16 धावा. 17 धावांची गरज आहे, धावसंख्या 16 झाली. बाबू नाकरेकर जिथे कुठे चाल कॉम्प्युटर संपर्क साधायचा. बाबू नाकरेकर पहिला शिडी डॉट फेकला जातोय.
कुठं चेंडू फील करण्याचा प्रयत्न फटका फसलाय धावण्याची संधी एकदा मात्र नक्की धाव उचल केली जाते एका धावून धावसंख्येत नक्कीच भर घेतली जाते धावसंख्या झाली 17 धावा आता मात्र 16 धावांची गरज आहे आतापर्यंत सुंदर गोलंदाजी नक्कीच चालू आहे राजस्थान संघाकडून दरम्यान जगून ठेवले जाते 10 चेंडू 16 धावांची गरज जर पंचमला एक षटकार नक्कीच वाचला असता तर चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं प्रतिमा फटका सजवला होता अर्जुन राठोड याच्या माध्यमातून स्कोलेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दरम्यान पुन्हा एकदा जुबेर मालदार स्ट्राईकवर बाबा पाहायला मिळेल खोलवा टप्प्यात चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय विकल्या स्वरूपात एका धावेसाठी 9 चेंडू 15 धावांची गरज 9 चेंडू 15 धावा पुन्हा जुबेर टू बाबा कुठं चेंडू पुढे डान्सिंगचं ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलं जात आहे पंच फेकला जातोय दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता 8 चेंडू 15 धावांची गरज 8 चेंडू 15 धावा समीकरण सजवलं जात आहे सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जुबेर मालदार यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते अनुभव दाखवला जातोय जुबेर मालदार यांच्या माध्यमातून आणि गोलंदाज केसीसी कोकणनगर संघनायक त्या दरम्यान कोकणनगर संघाचं देखील नेतृत्व याच्या माध्यमातून केलं जातं कुठं चेंडू जोरदार फटका दरम्यान चेंडू जाईल चौकारासाठी 4 धावा वसूल केल्या जात आहेत स्वराज तिथं त्या ठिकाणी चूक करताना पाहायला मिळतो चेंडू होतोय 4 धावांसाठी चौकार धावसंख्या झाले 22 धावा आता मात्र 7 चेंडू 11 धावांची गरज 7 चेंडू 11 धावांचं समीकरण सजवले जात आहे मारत नाही लास्टचा बॉल चांगला आहे दोन बॉल काढला तर काय मारत कोलवाटा चेंडू पुन्हा एकदा कुठून फटका दरम्यान त्या ठिकाणी पंचम वाडीकर दाबवण्याची संधी दरम्यान 2 धावा वसुली केल्या जातात या 2 धावांनी संघाची वाढीव धावसंख्या होईल 24 धावा 24 लॉस ऑफ 2 विकेट्स धावसंख्या झाले 24 धावा 6 चेंडू 9 धावांची गरज 6 चेंडू 9 धावा अभी क्या है नंतर अरे 6 चेंडूत 9 धावांची गरज गोलंदाजी मार्कवर स्वराज जिथं आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय स्ट्राईकवर अर्जुन राठोड आतापर्यंत एक षटकार नक्कीच ठेवलाय अर्जुन राठोड याने आता मात्र 6 चेंडूत 9 धावांची गरज सामना कुठे गेला नाही 6 चेंडूत 9 धावा होणारा रोमांचक सामना रामदेवकर विरुद्ध हसनाइन 11 दरम्यान सामना संपतात दोन्ही संघाने तयार राहायचे खोलवा टप्प्यात चेंडू जोरदार फटका हवा यांना चेंडूला पाठवलं जातो 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार चार धावा वसुली केले जात आहेत पहिल्या चेंडूवरती दरम्यान 5 चेंडू
5 मध्ये 5 ना. आता मात्र 5 चेंडूत 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा समीकरण सजवलं जातं. टप्प्याचा चेंडू आडीकडचा प्रयत्न पुरेपूर बेट केलं जात आहे. आता मात्र 4 चेंडूत 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग स्वराज पाहायला मिळेल. टप्प्यात चेंडू पडल्यानंतर उसरी मात्र कमी घेतोय. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. पंबलिंग मैदानात पाहायला मिळतोय. संधी काय की काय कनेक्शन गडी बाद केलं जाईल माझ्या मते. पण तो निर्णय कळवायचा गडी बाद झालाय. सुंदर पैकी सुंदर कनेक्शन अजय बोरशीराम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गडी बाद केला. अर्जुन राठोड याला तंबूचा रस्ता दाखवला जातो. धाव संख्या झाली 4 पाहिजे. 29 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. फलंदाज कुलदीप. तुर्पाचा एक मागे ठेवण्यात आला होता. कुलदीप याला मागे ठेवलं होतं. आता मात्र 3 चेंडू 4 धावांची गरज. याच्याकडे ताकद आहे. दरम्यान दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतात. भीमशक्ती केवळ संघातून बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू दरम्यान कुलदीप आणि स्वराज आता मात्र एकमेकाच्या विरोधात खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. पाहूया 3 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्रायकर कुलदीप असेल. गोलंदाजी मार्ग स्वराज पाहायला मिळतोय. तीन चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्ग स्वराज. शितप. स्ट्रायकर कुलदीप. कोलवटा चेंडू मोठा फटका बसलाय का पाहूया. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला पाठवलं जातोय सरळ लोकांच्या डोक्यावरून 6 धावांचा षटकार. विजय षटकार नक्कीच कुलदीपाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या सामन्यात विजय मिळवून दिला इच्छा स्पोर्ट्स संघाला कुलदीप याने. दरम्यान विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असलेल्या राधा स्पोर्ट्स संघाला. दरम्यान यापुढे होणारा सामना हसनाइन 11